मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. आपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करूया आता. आपला ग्रंथ चालू आहे साधना पंचकम. हो, त्याच्यातलं आधी वाचन करूया आपण आणि मग चौथ्या श्लोकाचं निरूपण ऐकायचं आपल्याला. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां, तेनेशस्य विधीयताम् अपि चितिः कामे मतिस्त्यज्यतां. पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम्, आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां. संगत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां, शान्त्यादिपरिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां. सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां, ब्रह्मैकाक्षरमर्थतां श्रुतिशिरोर्वाक्यं समाकर्ण्यतां. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयतां. दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां. ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरहर गर्वः परित्यज्यतां. देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादः समुत्सृज्यतां. क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम्. औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम्. एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां. प्राक्कर्मस्वप्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैश्लिष्यतां. प्रारब्धं त्विह भुज्यतामथ परा ब्रह्मात्मना स्थीयताम्. इति श्रीशंकराचार्य विरचितं साधना पंचकं स्तोत्रं संपूर्णम्. जय जय रघुवीर समर्थ. आता यातील आपल्या आज चौथ्या श्लोकाचं विवेचन आपल्याला पाहायचं आहे. चौथा श्लोक म्हणजे क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां. स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्टताम्. औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां. शीतोष्णादिविषय्यतां न तु व्यथा वाक्यं समुच्चार्यताम्. जय जय रघुवीर समर्थ. या 5 श्लोकामध्ये आपण पाहत आहोत की साधनेला बसताना साधकाच्या ठिकाणी कोणते कोणते गुण असले पाहिजे ते आणि त्याने आत्मसात करावे आणि मग त्याला हळूहळू परब्रह्माचा साक्षात्कार होईल. याप्रमाणे या 5 श्लोकामध्ये प्रत्येकी 8 म्हणजे अशा 40 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यामधल्या 25 ते 32 या ज्या पायऱ्या आहेत त्याचा विचार आपण आज करणार आहोत. त्यामधला पहिला भाग जो आहे क्षुद्व्याधिष्ट चिकित्सतां, म्हणजे या ठिकाणी 2 शब्द आहेत, क्षुधा आणि व्याधी. क्षुधा म्हणजे आपल्याला लागलेली भूक आणि व्याधी जी आपल्याला नेहमीसाठी जन्मापासून आपल्याबरोबर असते ती व्याधी. तर क्षुधा हीच जणू आपली व्याधी आहे आपल्या शरीराला लागलेली असा विचार करावा. क्षुधा आणि व्याधी ही जी आहे त्याची माणसाने चिकित्सा करावी. क्षुधा काय आहे, त्याची व्याधी काय आणि ही जाईल कशी याचा विचार करावा. आणि दुसरं म्हणजे क्षुधा हीच आपल्या शरीराला लागलेली व्याधी आहे. जशी एखादी व्याधी आपल्याला आहे, एखादा रोग आहे, तर त्याचा आपण गंभीरपणे विचार करतो, त्या दृष्टीने क्षुधेचा पण आपण विचार करावा. म्हणून क्षुधा आणि व्याधी ही जन्मतःच आपल्याला लागलेली व्याधी आहे. म्हणून म्हणलेलं आहे की व्याधिग्रस्तम कलेवरम. आपलं कलेवर म्हणजे आपले शरीर हेच व्याधिग्रस्त आहे. जन्मापासूनच या व्याधी आपल्याबरोबर आहेत आणि अनेक व्याधी एकापाठोपाठ आपल्या शरीराला ग्रस्त करत असतात. आता सध्याची व्याधी म्हणजे आपल्या ठिकाणी असलेली कोरोनाची व्याधी आहे. तर तिचे निराकरण कसं होईल त्यासाठी आपल्याला काही ना काही पथ्य पाळावी लागतात. जी पथ्य आपल्याला सरकारतर्फे नेहमी सांगता येतात की सोशल डिस्टन्सिंग पाळा, हँड सॅनिटायझरने हात धुत जा,
हे जे सांगितलेलं आहे ते तेवढ्यासाठीच की आपल्या ठिकाणी मास्क लावा तोंडावर. आणि म्हणून नवीन व्याधी ज्या तयार होतात त्यासाठी माणसाने काही पथ्य सांभाळली पाहिजेत. आणि ही सगळी पथ्य कशासाठी की माणसाने खरं सुख आणि शांतीने राहावं, त्याचं जीवन हे सुखाने जावं, यासाठी या सगळ्या व्याधींवरचे उपचार सांगितलेले आहेत. जसं यामध्ये एक प्रश्न येतो की आपला प्राण, इंद्रिय आणि मन, आता प्राणाच्या ठिकाणची व्याधी काय की आपल्या ठिकाणी होणाऱ्या यातना. त्याच्यानंतर इंद्रियांच्या ठिकाणची व्याधी म्हणजे सगळं कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असताना इंद्रियामध्ये निर्माण होणारा विक्षेप, म्हणजे आपल्याला जे काय करायचं असेल त्यापासून माणूस विचलित होतो, तो विक्षेप इंद्रियांमुळे होतो. आणि मनाची व्याधी म्हणजे माणसाच्या ठिकाणी होणारा क्षोभ. म्हणून या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, यातना, विक्षेप आणि क्षोभ, या तिन्ही व्याधी आहेत. कोणाच्या? तर प्राण, इंद्रिय आणि मन. म्हणून ही व्याधी असल्याबरोबर त्यासाठी आपण औषध घेतलं पाहिजे. आणि हे औषध असं पाहिजे की या व्याधी आपल्याबरोबर त्या खरं संपल्या पाहिजेत. पण खऱ्या व्याधी ज्या जीवाच्या असतात त्या मृत्यूबरोबरच संपतात. म्हणून शरीराच्या जन्माबरोबर व्याधी येते आणि ती व्याधी शरीराच्या नाशाबरोबरच जाते. आता हे जर इतकं स्पष्ट असेल तर त्या व्याधीची माणसाने किती काळजी करावी, साधकाने किती काळजी करावी. म्हणून व्याधीसाठी आपण कोणता किती वेळ द्यावा आणि किती प्रयत्न करावा हे देखील माणसाने विचार केला पाहिजे. म्हणून प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरी पण व्याधी जात नाही हे जर लक्षात आलं तर त्याचा अर्थ असा नाही की व्याधीवर उपचार करूच नये. पण प्रथम व्याधीचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे आणि मग ती व्याधीला आपण किती महत्त्व द्यायचं हे एकदा आपण ठरवलं की मग त्याचं औषध जे आहे ते औषध आपण घेत राहणं हेच आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. म्हणून व्याधीची व्यर्थ काळजी करायला साधकाला वेळ नाही. आणि त्याप्रमाणे क्षुधा ही जी आहे, भूक जी आहे माणसाची, ही मृत्यूपर्यंत शरीराला जडलेली व्याधीच आहे, ती कधीच बरी होत नाही. म्हणून समर्थाने आपल्याला म्हटलेलं आहे, सेविलेचे सेवावे अन्न, घेतलेचे घ्यावे जीवन, तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. अन्न जे आहे ते आपण अन्नभक्षण करतो, ती आपली क्षुधा जी आहे ती काही काळापुरती ती निमली जाते, ती शांत होते. पण पुन्हा आपला थोडा वेळ गेला की मग आपल्याला पुन्हा ऐकू येत नाही का? पुन्हा आपल्याला भोजन घ्यावं लागतं. तसंच अन्न हे शरीराचं पोषण करतं, वर्धन आणि रक्षण करतं. आणि म्हणून आपलं जीवन हे बहुमोल आहे, ते खाण्यापिण्यासाठी नाही. काय झालं काय माहिती. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे जे काही आपण अन्न घेतो, जेवण करतो, ते सहज हवन होते. म्हणजे ते हवन हे यज्ञ आहे. यज्ञामध्ये आपल्याला हवन करावं लागतं काही गोष्टींचं. त्याप्रमाणे आपलं जे अन्न आहे ते हवन करत आहो आपण, हा भाव मनामध्ये ठेवावा. आणि जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्न जे आहे ते पूर्ण ब्रह्म आहे. नुसतं आपलं पोट भरण्यासाठी जेवण नाही, पण ते एक यज्ञकर्म आहे. या भावनेने अन्न जर आपल्या पोटात गेलं तर त्या अन्नाचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योगो नाम, त्यामध्ये आपली जे आहार आहे त्या आहाराबद्दल, आहार कसा सात्विक असतो, राजसिक असतो आणि तामसिक असतो याचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आयुष सत्व बल आरोग्य सुखप्रीती विवर्धनः, रस्याः स्निग्धाः स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रियाः. सात्विक आहार काय करतं तर आपल्या आयुष्याचं सत्व, बल, आरोग्य आणि सुख याचं प्रीती विवर्धन ते वाढवण्याची मदत करते. म्हणून त्या आपला आहार जो आहे रस्याः स्निग्धाः स्थिराः म्हणजे कसा असायला पाहिजे ते सांगितलेलं. या उलट जर आपला राजसिक आहार असेल तर एखाद्या माणसाला खूप आंबट आवडतं, एखाद्याला खूप गरम आवडतं, एखाद्याला वृक्ष विदाहीनः. म्हणून आहार त्याप्रमाणे आपण जसं अन्न खातो तसं आपल्या ठिकाणी आपलं मन तयार होतं आणि मन तयार झालं म्हणजे त्याप्रमाणे माणसाचे विचारसुद्धा तसेच तयार होतात. आणि म्हणून माणसाने ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना, या भावनेने आपण आहार घेतला पाहिजे. आता क्षुद्व्याधिष्ट चिकित्सताम, ही चिकित्सा करताना माणसाने एक लक्षात घ्यावं की युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस कर्मसु. आहार कसा पाहिजे? युक्त आहार.
युक्त आहार म्हणजे जेवायला बसलो, समर्थ आपल्याला या ठिकाणी म्हणजे सावध करतात की परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख. तर जेवताना परस्थळी गेल्यावर काहीतरी आदाशासारखं भरपूर खायचं हे सुद्धा योग्य नाही, ते मूर्खाचं लक्षण आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि दुसरीकडे आपल्याला सांगतात की न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. म्हणजे आपल्या ताटामध्ये जे अन्न वाढलेलं आहे, जे अन्न आपल्याला प्राप्त झालेलं आहे, ते आपण शांततेने, सुखाने, समाधानाने त्याचं ग्रहण करावं, कारण ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि म्हणून युक्त आहार विहारस्य. युक्त म्हणजे आहार आपला अधिक कमी असायला पाहिजे. मागे आमच्याकडे एक स्वामीजी होते, आपल्याकडे आमच्या PKUमध्ये एक ठाकरे म्हणून एक विद्यार्थी आहेत, त्यांचे एक गुरु आहेत. ते राजहंस महाराज दिल्लीकडचे होते, डॉक्टर होते ते, आणि संन्यास घेतलेला होता. ते संन्यासी आले म्हणून मला निरोप दिला. त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी भोजनप्रसादासाठी, भिक्षेसाठी आमच्या घरी बोलावलं होतं आणि त्यांच्याबद्दल सांगितलं होतं आधीच की हे अगदी कमी जेवतात. तर त्यांना आम्ही त्यांच्याबरोबर मी जेव्हा जेवायला बसलो तेव्हा मला दिसलं की त्यांनी आपलं एकच घास, 2च घास एवढा भात घेतला, तूप घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं, तेवढंच त्यांचं जेवण झालं. आणि आपल्याला सगळं ढीगभर लागतं या ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जेवताना माझंसुद्धा म्हणजे मला पण असं हेच झालं की आपण आता कसं काय जेवायचं. ते मला म्हणणे, बेटा तुम्हाला खाओ जितना खा सकते हो, मेरा खाना तो इतना ही है. आमच्याकडे चाफळला डॉक्टर वसंतराव वैद्य होते. त्या वैद्यांच्या काकांच्या बरोबर जेव्हा त्या चाफळच्या मेमधल्या कार्यक्रमाला आम्ही जेवायला बसायचो, तेव्हा मी त्यांच्या शेजारी कधी कधी बसलेला आहे. मी पाहत होतो की अगदी थोडंसं अगदी वाढलेलं जे आहे ताटामध्ये तेवढंच ते खायचे आणि लगेच उठून जायचे. बाकीच्यांचं जेवणं व्हायला अर्धा तास लागायचे, पण वैद्य काकांना जेवायला अगदी 5 मिनटंच लागायचे आणि ते निघून जायचे. पुन्हा रात्री पुन्हा जेवायच्या वेळेस वैद्य काका त्या ठिकाणी नसायचे, कारण मग ते एकदाच जेवायचे. तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुमच्यासारखं कमी जेवण माझं केव्हा होईल. तर तेव्हा म्हणे की जशी वेळ येईल तसं हळूहळू ते माणसाचं कमी होतंच माणसाचं. आणि म्हणून आपल्या शरीराला ही जी व्याधी आहे त्याचा माणसाने विचार करावा. आपल्याला समर्थ सांगतात क्षुद्रादिष्ट चिकित्सताम किंवा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. तर हे जे आहे की जेवणासाठी माणसाने कसा वेळ दिला पाहिजे. एकतर आहे की गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे की जेवताना माणसाने कमी बोलावं, गुरुचरित्रामधलं आहे. आणि जेवताना एक हात आपल्या तांब्यावर किंवा ग्लासवर जे पाणी पिण्याचं भांडं असतं त्यावर आपला दुसरा हात असावा. तो हात सुटला तर जेवण बंद करून द्यावं. जेवताना कुठल्याही प्रकारचं भाषण कमी असावं, कारण त्या बोलण्यामध्ये एखादं राग, द्वेष, आपले जे विकार आहेत ते विकार प्रगट होतात आणि ते विकार प्रगट झाले की ते अन्न जे आहे ते सुद्धा दूषित होतं. आणि दुसरीकडे जी भगिनी, ज्या स्त्रिया ज्या स्वयंपाक करत असतात, त्या स्वयंपाक करत असताना त्यांची मनोवृत्ती कशी आहे त्याप्रमाणे ते अन्न तयार होत असतं. मागे एकदा मी अमरावतीला होतो प्रवचनाच्या निमित्ताने. त्या कोण नागराज म्हणून जे आहेत, सुभाष नागराज, यांच्याकडे मुक्काम होता. त्या बाई सकाळच्या चहा करो, जेवणाचं करो, जे काय स्वयंपाकघरात काम करत असतील त्यावेळेस विष्णू सहस्रनाम त्या लावायचं. आणि मग नंतर मला ते चहा दिल्यावर त्या विचारायचं, कसं काय सर चहा चांगला आहे ना. म्हटलं, अहो किती छान आहे. म्हटलं, एवढं विष्णू सहस्रनाम त्या चहाने ऐकलेलं आहे, त्या चहामध्ये गोडी कमी कशी असणार. म्हटलं, ती चांगलीच असणार आहे. आणि जे आपल्या पुढे येतं ते परमेश्वराचा प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणूनच ते आपण ग्रहण करायचं असतं. त्यामुळे मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हा जो विचार आहे वैयक्तिक विचार, तो विचार दूर ठेवून माणसाने ते अन्न जे आहे ते, जसं व्याधीसाठी आपण औषध घेतो, ते औषध कडू आहे का गोड आहे, लहान मुलांना ते गोडी लागावी, त्यांनी सहजपणे ते औषध घ्यावं म्हणून त्याचं औषध जे आहे ते थोडंसं गोड असतं. पण आता मोठेपणे मी कडू घेणार नाही असं म्हटलं तर चालत नाही. म्हणून नेहमी कडू ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजे, कारण हे चतुर्विध जे जे चारही चांगल्या प्रकारचं जे अन्न आहे ते नेहमी माणसाच्या पोटात गेलं पाहिजे. आणि जसं आपण अन्न घेऊ तसे आपले विचार तयार होतात. आणि म्हणून युक्त आहार विहार असे याला देखील तेवढंच महत्त्व आहे. म्हणून जैसे खावे अन्न तैसे होवे मन. भागवतामध्ये आपण ऐकतो की जसं आपल्याला अन्न जसं आपण खाऊ तसंच आपलं मन तयार होत असतं. या अन्नाचं जे मुख्य आपण सेवन करतो त्यामधलं स्थूल भाग जो आहे अन्नाचा, त्या स्थूल भागाने आपल्या शरीराचं पोषण होत असतं. त्यामुळे अन्नातला जो सूक्ष्म भाग आहे त्यामुळे माणसाचं मन तयार होतं. म्हणून अन्न खाण्याचा, अन्न घेण्याचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपलं
मन जे आहे ते शुद्ध सत्वगुण प्रधान असं आपलं मन व्हावं. आणि ते जर नसेल, मनामध्ये जर रजोगुण असतील, तमोगुण असतील, तर मग त्या गुणानुसार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहेत, ते विकार जे आहेत ते आपल्या मनामध्ये तयार होतात. म्हणून मनाची तमोगुण वृत्ती जी आहे, रजोगुण वृत्ती आहे, ती वृत्ती आपली तशी बदलत जाते. आणि म्हणून केव्हाही सात्विक अन्न माणसाने खाल्लं पाहिजे. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. नाहीतर आपण एरवी कधी उठलं की हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येतो, जरा चमचमीत खाऊया असं माणसाच्या मनामध्ये विचार होतो. पण या लॉकडाऊनचा उपयोग एवढ्यासाठी झाला की आपलं मन घरामध्ये जेवल्यानंतर आता तृप्त झालेलं आहे. आता मी काही लोकांना फोन करून विचारतो, का रे आता जरा लॉकडाऊन कमी झालं, आता बाहेर फिरत असाल, हॉटेलमध्ये जेवत असाल, तर ते म्हणतात की नाही काका, आता बाहेर जायची गरजच नाही वाटत, घरातच तितकं छान मिळतं आहे. म्हणजे ही जी सवय आहे त्या लॉकडाऊनच्यामुळे सुद्धा आपल्या युक्ताहार विहारस्य हा जो गुण आहे तो गुण सहजपणे पाळला गेला. म्हणून अतिशय चमचमीत, तेलयुक्त, मसालेदार, खूप तिखट असं जे आहे गरमागरम अन्न हे माणसाने सेवन करू नये. त्यामुळे शरीराला जडत्व येतं. म्हणून अयोग्य आहार घेतला तर रजोगुण आणि तमोगुण आपला वाढतो. पण साधकाने विवेक, वैराग्य आणि दैवी गुणसंपत्ती हे जर आपल्यामध्ये अंगी बाणायचे असतील तर त्याचा आहार जो आहे तो सात्विकच आहार असला पाहिजे. आता मनुष्याने किती प्रमाणात अन्न घ्यावं याचा विचार करावा. कारण हे जे अन्न असेल त्याप्रमाणे आपलं मन तयार होतं, आपली बुद्धी तयार होते. म्हणून पुरयेत आशनेनार्धम, म्हणजे पुरयेत आशनेनार्धम तृतीयम उदकेन च वायोसंचारणार्थम चतुर्थम अवशेषयेत. म्हणजे पोट किंवा जठराचा भाग जो आहे तो अर्धा भाग अन्नाने भरला पाहिजे. उरलेल्या अर्ध्या भागाचे 2 भाग करा, म्हणजे एक पावभाग आणि दुसरा पावभाग. तर तो पावभाग जो आहे तो आपण पिणाऱ्या पाण्याने भरलेला असला पाहिजे. आणि उरलेला भाग आहे तो मात्र वायूच्या संचरणासाठी, वायू इकडून तिकडे जाण्यासाठी तो मात्र आपण रिकामा ठेवला पाहिजे. म्हणून अन्नपचनाचे की ह्या प्रक्रियेला विशिष्ट जठरामध्ये आपलं जठर जे आहे त्या प्रमाणात रिकामं असलं पाहिजे. कारण काठोकाठ जर भरलेलं भांडं असेल तर ताक आपल्याला घुसळता येत नाही. ते ताक घुसळताना बाहेर जसं सांडतं तसं त्यामध्ये वायू संचरणासाठी काही ना काही जागा शिल्लक राहिली पाहिजे. म्हणून अन्न घेताना आपण समर्थ आपल्याला पुन्हा सांगतात, आता संन्यासी माणूस आहे आणि एक गृहस्थाश्रमी माणूस आहे. गृहस्थाश्रमामध्ये असताना काहीतरी छान छान खावं असं माणसाला खूप वाटत असतं. पण जेव्हा संन्यासाश्रमामध्ये असतो तेव्हा संन्यासी लोकांना त्यांचं अन्न म्हणजे हे भिक्षा आहे. म्हणून शुद्ध्यादिच्च चिकित्सताम, ती चिकित्सा आपण करावी आणि मग संन्याशाने भिक्षारूपाने अन्न सेवन करावे. काल परवाचं एक चिन्मय मिशनचा यूट्यूब ऐकत होतो. त्यामध्ये ते स्वामीजी असं म्हणाले की मी मुंबईला होतो आणि एक भक्त त्या ठिकाणी माझ्या प्रवचनानंतर आले की स्वामीजी, मला तुम्हाला म्हणजे प्रसादरूपी अन्न म्हणून तुम्हाला द्यायचं आहे, तर आपण कोणत्या हॉटेलमध्ये जावं? तुम्ही म्हणाल त्या हॉटेलमध्ये आपण जाऊया. असं ते म्हणाल्याबरोबर त्या स्वामीजींनी त्याला नकार दिला की अरे एवढं आपण सगळं ऐकतोय, क्षुद्रादिष्ट चिकित्सताम अनुदिनम भिक्षौषधम भोजनम. तर ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय असतं की सगळे पदार्थ समोर असतात ते मेनू कार्डावर, आणि मग माणसाचे लक्ष आपल्या आवडीप्रमाणे ते मागण्यासाठी जातं. त्यापेक्षा समर्थांची जी भिक्षा आहे ती भिक्षा वेगळ्या प्रकारची आहे. समर्थ 5 घरी भिक्षा मागायचे आणि 5 घरची भिक्षा मागितल्यानंतर ती भिक्षा एका कपड्यामध्ये गुंडाळायची आणि त्या गंगेच्या गोदावरीच्या पाण्यामध्ये ती 2-4दा बुडवायची. आणि त्यामुळे त्याच्यावर जे संस्कार असतील त्या अन्न तयार करणाऱ्यांचे, ते संस्कार आपोआप ते धुतले जातात आणि ते शुद्ध असं अन्न त्या झोळीमध्ये तयार होतं. त्याचे पुन्हा 5 भाग करा, 3 भाग करा आणि त्यातला 1 भाग आपण ग्रहण करावा. मागे आम्ही श्रीपाद लहान असताना 2-3दा जाम समर्थला गेलो होतो. त्या ठिकाणी विठू भागवत जे होते तर हे रोज भिक्षा मागायचे. आता भिक्षा मागताना जे काय त्यांनी टाकलेलं असेल भिक्षेमध्ये ते सगळं घेऊन एक मोठा हंडा होता पितळेचा, तांब्याचा हंडा. त्या हंड्यामध्ये 1-2 बकेट पाणी टाकायचे आणि मग ते आलेलं सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. आता ते सगळं आटेपर्यंत ते शिजवायचे आणि मग जे काय उरलं थोडंसंच असायचं, काही फार मोठं नसायचं, तर मग ते रामाला नैवेद्य दाखवून ते स्वतः ते जेवत होते. त्यांच्या त्या भिक्षेमधनं मिळालेल्या अन्नाचं ग्रहण आम्ही तिघांनी पण 2-4दा केलेलं आहे त्या जाम समर्थमध्ये. आणि खूप त्याची चव असते. ज्या ठिकाणी भोजन प्रसाद मिळतो, कारंजाला मिळतो, सज्जनगडावर मिळतो, तर तिथली जसं गोंधळ्याची आमटी
तर गोंधळाच्या आमटीची चव आपल्या घरातल्या वर्णाला नसते. हे जे आहे ना, याचा अनुभव आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला येतो. कारण त्या ठिकाणी ते सगळं अन्न जे आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे, हे जे आहे अन्नपूर्णा स्तोत्र, आपल्याकडच्या ही अरुंधती घड्याळ जी आहे ती रोज ही अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून ती म्हणत असताना स्वयंपाक करते. आता हे किती चांगलं आहे. म्हणजे आपण ज्या मनस्थितीमध्ये असतो त्याचा परिणाम आपल्या अन्नावर होतो आणि अन्न ग्रहण करणाऱ्यांवर होतो. आणि म्हणून महिलांनी अन्न शिजवताना, त्या ठिकाणी स्वयंपाक करताना आपल्या मनातले भाव जे आहे ते तेवढे शुद्ध आणि सात्विक ठेवावेत. आणि म्हणजे त्याचा परिणामसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा होतो. समर्थ आपल्याला सांगतात, मार्गी जाय खात खात तो एक मूर्ख, की रस्त्याने जाताना आपण खात गेलं तर ते सुद्धा मूर्खाचे लक्षण. म्हणजे खाण्यासाठी एक विशिष्ट नियम पाहिजे, काहीतरी अनुबंध पाहिजे, की अन्न हे उपभोगासाठी नाही, आपण ते औषध म्हणून आपण ते सेवन केलं पाहिजे. आणि म्हणून अन्न सेवेतात एक भावना ठेवायची, अन्नम न निंद्यात तद्वृतम. एक वृत्त घ्या की अन्न सेवन करताना त्याची निंदा कधीही करू नका. अन्नदान, अन्न हे फार मोठं व्रत आहे. आदाशाप्रमाणे माणसाने खाऊ नये, उभ्या उभ्या अन्न खाऊ नये. तर जेवायचं असेल तर काहीतरी बसून आपण ते खाल्लं पाहिजे. समर्थाने पूर्ण जी यादी दिली त्यामध्ये एक दिलं आहे की तिरुपतीला जेव्हा आपण जातो तिथे दहीवडे खाती, कसे उभ्या उभ्या अन्न खाते समर्थ म्हणतात, की त्या ठिकाणी ते तसंच खाण्याची पद्धत आहे, त्यामुळे तसं त्या ठिकाणी खावं लागतं. आणि म्हणून माणसाने केव्हाही शांतपणे एकाग्र चित्ताने अन्नाचे सेवन करावे. आजकाल पद्धत वेगळी झाली. जेवायला बसले की समोर टी व्ही पाहिजे, जेवायला बसले काहीतरी गाणं पाहिजे, आणि मग ते गाणं, ते टी व्ही, त्या सिरियल, त्याच्यातले भांडणं, हे पाहत पाहत आपण जर अन्न ग्रहण केलं तर ते पापम भंजते. आपण काय जेवतो ते खरं म्हणजे पापच आहे. बफे पद्धती जी आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पण तिरस्कार केलेला आहे. त्याच्यामध्ये आजकालच्या युग बदलल्यामुळे तशी पद्धत आली, पण बरीच माणसं त्या ठिकाणी तसं जेवण घेत नाहीत. अन्नम ब्रह्मेति व्यजानात. अन्न ही भोज्य वस्तू आहे, उपभोगाची वस्तू नाही, ते ब्रह्मस्वरूप आहे, हे जाणून माणसाने ते जेवण केलं पाहिजे. म्हणून गीतेमधला 15व्या अध्यायातला 14वा श्लोक जो आहे तो आपण नेहमी म्हणतो जेवायला बसल्यानंतर, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये असणारा जो भगवंत आहे तो वैश्वानर रूपाने, अग्निरूपाने त्या ठिकाणी येतो, आणि प्राण आणि अपान यांनी युक्त असलेले ते जे अन्न आहे ते अन्न तो पचवतो. म्हणजे ते अन्नसुद्धा मीच आहे, ते भक्षण करणारासुद्धा मीच आहे. म्हणून प्रेमाने आणि जिव्हाळ्याने, तेवढ्याच रुचीने माणसाने अन्न सेवन करावे, कारण हा परमेश्वराचा प्रसाद आहे. आता प्रसाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समर्थांची आणि शिवाजी महाराजांची गोष्ट आपल्याला आठवली पाहिजे. सहजपणे आठवते ती. समर्थांच्या कानावर आलं, शिवाजी महाराजांच्या कानावर आलं की शिवाजी महाराज हे तांबूल भोजन करतात, तांबूल खातात, असं त्यांच्या इतर शिष्यांकडून समर्थांच्या लक्षात आलं. जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा समर्थांच्या नित्याच्या नियमाप्रमाणे तो जो भोळाराम होता त्याने तो विडा तयार केला, आणि प्रसाद म्हणून असलेला विडा समर्थांनी शिवाजी महाराजांच्या हातावर दिला. आता शिवाजी महाराज पान खातात की नाही हे पाहायचं होतं, म्हणून इतर शिष्यमंडळी तयार होते पाहण्यासाठी. शिवाजी महाराजांनी तो तांबूल आपल्या हातात घेतला आणि प्रसाद रूपाने तो भक्षण केला. आता ते म्हणतात की पहा, शिवाजी महाराजांनी तर तांबूल खाल्ला. मग शिवाजी महाराज म्हणतात की तो तांबूल नव्हता, तो प्रसाद होता. त्यामुळे आपण जे म्हणतो की आपल्याला उपास आहे, आता उपासाच्या दिवशी खोबरं चालत नाही, हे जे आपण म्हणतो ते आपल्या अज्ञानामुळे आहे. ते प्रसाद म्हणून आपण भक्षण करत, तो शिरा नाही, तो प्रसाद आहे. शिऱ्याची चव आणि प्रसादाची चव यामध्ये निश्चितच फरक आहे. म्हणून प्रसाद बुद्धीने जे केलेलं आहे ते अन्न जे आहे ते संन्यासांनी आणि गृहस्थाश्रमाने सगळ्यांनी ते भक्षण केले पाहिजे. म्हणून समर्थांनी भिक्षा निरूपण नावाचा पूर्ण समासच दिलेला आहे. किंबहुना समर्थ संप्रदाय ह्या भिक्षेच्या माध्यमातूनच तयार झाला. भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. भिक्षा कशी असते, भिक्षा कोरांना ते आहे. म्हणून भिक्षेचं महात्म्य जे आहे, समर्थाने ब्राह्मणाची मुख्य दीक्षा आधी मागितली पाहिजे भिक्षा. म्हणून दुसऱ्याला त्रास न देताना, यातना न देताना, दुःख न देताना आपण ती भिक्षा आपण सेवन केली पाहिजे.
संन्यासाला तुम्ही आमच्याकडे जेवायला येता का असं न म्हणता त्या न म्हणायचं की आपण भिक्षेला किंवा प्रसादाला आमच्या गृहस्थाश्रमामध्ये आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. म्हणून परवा मी एक आमच्या समर्थ प्रतापमधला गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रतापामधला 13वा अध्याय जो आहे ब्रह्मभोजनाचा, तो अध्याय त्याचा ऑडिओ आणि त्याचं PDF हे दोन्ही मी सगळीकडे पाठवलं होतं की आपल्या घरामध्ये आपण जेव्हा अन्न तयार करतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या ब्रह्मभोजनाच्या समासाचं वाचन आपण केलं पाहिजे. तो ऑडिओ आहे ते आपण श्रवण केलं पाहिजे आणि ते भोजन ते तो प्रसाद आपण भगवंताला अर्पण केला पाहिजे. कारण रामाने त्या काळामध्ये जेव्हा राम आणि सीता यांनी समर्थांना भोजन प्रसाद दिला होता त्यावेळेस सीतेचा प्रश्न होता की आज आपल्याला हे सगळं भोजन प्रसाद मिळाला, स्वतः समर्थ आपल्या गृहस्थाश्रमामध्ये येऊन आज भोजन केलं, त्याने प्रसाद घेतला. असंच ते संतर्पण अन्नसंतर्पण जे आहे ते पुढे पण भविष्यात घडलं पाहिजे. तेव्हा रामाने असं म्हटलेलं आहे की सीते युगानुयुगे अशा प्रकारचं संतर्पण समर्थांसाठी सगळे लोक करतील आणि त्यामुळे रामाचे हे शब्द खरे करण्यासाठी आपण पण या 2 गोष्टी आपल्या घरामध्ये नेहमीसाठी केल्या पाहिजेत की एक तर या 13व्या समासाचं वाचन आणि 13व्या समासाचं श्रवण करून आपण तो प्रसाद परमेश्वराला अर्पण केला पाहिजे, अशी ती अपेक्षा होती. म्हणून त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी करावं हा एक विचार या ठिकाणी आपण घेतला. आता जे आहे अनुदिनम भिक्षौषधम भुज्यताम, किती वेळ उरला त्याप्रमाणे आपण करूया. मला वाटतं वेळ बरंच झालेला आहे, 5:10 झाले. तर 25वा जो गुण आहे भिक्षेचा शुद्ध्यादिश्च चिकित्सताम हा आपण आज पाहिला. 26वा जो आहे अनुदिनम भिक्षौषधम भुज्यताम याचा पण आपण थोडाफार विचार केलेला आहे. आता पुढचा जो गुण आहे, पुढची जी पायरी आहे आपल्या साधनेच्या दृष्टीने, त्याचा विचार आपण विचार आपण उद्या मांडूया. त्यामुळे या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.